पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते। यावर्षी वातावरणातील तापमान हे गगनाला भिडल्याने येथील काही गावातील जमिनीतील पाण्याची पातळी अतिशय खाली गेल्याने येथील विहिरी कोरड्या पडल्या आहेत। तर पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत म्हसरोली येथील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। त्यासाठी अक्षरशः 7 ते 8 फुटावर खड्डा खोदून खड्ड्यातून पाणी काढले जाते। एक हंडा पाणी भरण्यासाठी या महिलांना तब्बल 1 ते 1.5 तास कसरत करावी लागते आणि डोक्यावर हंडा घेऊन मैलोगंती पाय तुडवत जावे लागते। इतकी दयनीय अवस्था विक्रमगड तालुक्यात पाण्याची झाली आहे। जल जीवन मिशनचा सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येते व हुशारकी मिरवतात की हर घर नल और जल या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जाहिरात होते, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच पाहायला मिळत आहे। पाण्यासाठी जनतेचे प्रचंड हाल होत असून महिलांना गंती पायी जाऊन ठिकठिकाणी खड्डे खोदून कळशी हंड्याने पाणी भरावे लागते। अशा पद्धतीने विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत म्हसरोली, सावराई, सावरखिंड, पुंज, मेंढी यासारखे अनेक गावं आहेत जिथे पाण्याच्या समस्येने जनतेला त्रासले आहे। आदिवासी जिल्हा म्हणून कायमच दुर्लक्षित असलेल्या भागात राजकीय नेते मंडळी, सरकारी अधिकारी नेहमी दुर्लक्ष करीत असतात। याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे। घर घर जल और नल ही घोषणा न राहता प्रत्यक्षात कृतीत उतरवायला पाहिजे असे जनतेकडून मत व्यक्त केले जात आहे। सरकारची जल जीवन मिशन ही योजना फक्त कागदावरच रेखाटली आहे। कामाचा बोजवारा उडाला आहे। त्याचबरोबर जल जीवन योजनेचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस समोर येत आहे।